सातारा जिल्ह्यात मागील 2 ते 3 दिवसापासून मुसळधार पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळत होता। मात्र आता सातारा जिल्ह्यातील यवतेश्वर कास रस्त्यावर तुम्ही पाहू शकता धुक्याची चादर पसरल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। हा सर्व परिसर आहे सातारा शहर परिसर। या सातारा शहरावर आता संपूर्ण धुक्याची चादर पसरली आहे। आल्हाददायी वातावरण देखील आता तयार झाल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणावर सातारा शहरातील त्याचबरोबर परिसरातील पर्यटक हे कासला जात असतात। त्याचबरोबर देश विदेशातून देखील पर्यटक कासला भेट देत असतात। तुम्ही पाहू शकता मोठ्या संख्येने आता पर्यटक या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर ही धुक्याचं जे आल्हाददायी वातावरण आहे ते बघण्याचा आनंद हे आपल्या मोबाईलमध्ये त्याचबरोबर व्हिडिओमध्ये काढताना आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते। जर पावसाचं बघायला गेलं तर गेल्या 2 ते 3 दिवसापासून मोठ्या प्रमाणावर सातारा जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमध्ये पाऊस झाला। कराड असेल, पाटण असेल, त्याचबरोबर कोरेगाव असेल, यामध्ये मोठा पाऊस देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर जर तुम्ही बघायला गेलं तर वाई असेल, पलटण असेल, या भागामध्ये मोठा मुसळधार पावसानं झोडपल्याचं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळालं। त्याचबरोबर साताऱ्यामधील काही भागामध्ये मोठ्या प्रमाणावर ढगफुटी दृश्य देखील आपल्याला पाहायला मिळालं। खाली यवतेश्वर परिसर असेल, त्याचबरोबर कुर्णेश्वर परिसर असेल, या येथील जे गणपतीचं मंदिर आहे त्या मंदिरात देखील पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्यामुळं या भागामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय। डोंगर माथ्यावर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडताना देखील आपल्याला पाहायला मिळालं। त्यामुळं ह्या पावसाचे जे आता उघड आपल्याला काही तासांपासून पाहायला मिळते, त्यानंतर साताऱ्याचं एक वातावरण हे आल्हाददायी झाल्याचं आपल्याला एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।